BEd CETच्या मानसिक क्षमता चाचणी या भागासाठी हे आपलं 13वं लेक्चर आहे. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 6व्या चॅप्टरचा पहिला भाग म्हणजेच काय वेन डायग्राम्स आणि त्याचे काय 3 टाईपचे प्रश्न बघितले होते लॉजिकल रिझनिंगमधले. आता हे 6व्या चॅप्टरचं आपलं दुसरं लेक्चर. याच्यामध्ये काय आपण फक्त लॉजिकवर आधारित प्रश्न बघणार आहे, जे की बघितले की तुम्हाला समजून जाईल काय प्रकारे. अतिशय सोपे प्रश्न आहे. सुरू करूया मग आता पहिल्या टाईपच्या पहिल्या प्रश्नापासून. तर बघूया पहिल्या टाईपचा पहिला प्रश्न. हे प्रश्न अतिशय सोपे, इतके सोपे की कदाचित नाही सांगितलं तरी चालेल, पण बुकमध्ये आहे त्याच्यामुळे आपण घेऊन टाकू. तुम्हाला आयडिया येऊन जाईल लगेच बघा. कार्यकारण भाव चाचणी म्हणजेच काय बेस्ट रिझन टेस्ट. याच्यामध्ये काय एक विधान दिलेले असतील, त्याचे कारणं दिलेले असतील, त्याच्यापैकी फक्त एक कारण हे काय सगळ्यात परिणामकारक किंवा काय सगळ्यात योग्य कारण राहील. मग बाकी सगळी कारणं सोडून आपल्याला काय ते जी सगळ्यात योग्य कारण आहे ते आपल्याला ऑप्शनमधून चूज करायचं आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न बघूया. काय मी मद्यपान करत नाही कारण. आता मद्यपान करण्याचं सगळ्यात योग्य कारण काय ते आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये पहिला बघा ऑप्शन, माझ्याकडे तेवढी रक्कम नाही. ठीक आहे, कारण असू शकतं, पण पुढची कारणं बघूया आपण. मला त्याचा वास आवडत नाही हे पण असू शकतं. ते स्वास्थ्यास हानिकारक आहे आणि काय मला वडील रागवतात. आता याच्यामध्ये काय हे चारही पण पॉसिबल कारण आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात योग्य कारण कोणतं आहे तर ते स्वास्थ्यास हानिकारक आहे. त्याच्यामुळे काय मद्यपान करायचं नाही. मग त्याच्यामुळे क हे आपलं योग्य उत्तर राहील. बाकी सर्व कारणं काय क्षुल्लक कारणे, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर. आता पहिला प्रश्न होता त्याच्यामुळे आपण सर्व ऑप्शन चेक केले, पण पुढच्या प्रश्नापासून डिरेक्टली ऑप्शन चूज करूया कारण खूप सोपे प्रश्न आहे. आता काय लहान मुलांना तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसरे ऑप्शन्स चेक करून बघू शकता. ठीक आहे, मग लहान मुलांना अति चॉकलेट खाण्यास देऊ नये कारण. आता चॉकलेट खाण्याने काय होतं दात किडतात, त्यामुळे काय त्यांना चॉकलेट खायला देऊ नये हे आपलं सगळ्यात योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. मग आमच्या महाविद्यालयाने स्नेहसंमेलन रद्द करून त्याची रक्कम भूकंपग्रस्तांसाठी दिली कारण. आता स्नेहसंमेलन रद्द करून भूकंपग्रस्तांसाठी मदत केली म्हणजे काय हे संकटकाळी इतरांच्या मदतीस धावणे हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे केलं ना. बाकीचे कारण काय बघा, वर्तमानपत्रात नाव येते, प्रसिद्धी मिळते याच्यासाठी का नाही, इतरांनी केले म्हणून करायचं का नाही, स्नेहसंमेलनात विनाकारण पैशाचा अपव्यय होतो म्हणून का नाही. ठीक आहे, ड हे आपलं सगळ्यात योग्य कारण आहे, त्याच्यामुळे ते आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. काय बघा प्लास्टिकचा तुकडा पाण्यावर तरंगतो कारण. आता प्लास्टिकचा तुकडा पाण्यावर तरंगण्याचं काय कारण आहे. याचं काय एक वैज्ञानिक कारण आहे की काय पाण्याची जी घनता, पाणी म्हणजे काय डब्ल्यू समजूया आपण, पाण्याची जी घनता असते ती काय प्लास्टिकपेक्षा जास्त असते. पाण्याची जास्त प्लास्टिकची कमी, त्याच्यामुळे काय प्लास्टिक हे काय पाण्यावरती तरंगतं. म्हणजेच काय पाण्याची घनता प्लास्टिकच्या घनतेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे काय प्लास्टिकचा तुकडा पाण्यावर तरंगतो. मग ब हे काय आपलं योग्य उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन तुम्हाला लागले तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघूया. रोजचे वर्तमानपत्र वाचले पाहिजे कारण. आता वर्तमानपत्र का वाचले पाहिजे सगळ्यात योग्य कारण काय राहू शकतं त्याचं त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटनांची माहिती मिळते व ज्ञानवृद्धी होते. त्यामुळे टाईमपाससाठी का नाही, चित्रपटाबद्दलची माहितीसाठी का नाही, त्यात वेगवेगळ्या नायकांची चित्र असतात म्हणून वाचायचं का नाही, त्याच्यामुळे हे आपलं सगळ्यात योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच सरकारने लहान मुलांसाठी काय. पुढचा प्रश्न बघूया. नुकतेच सरकारने लहान मुलांनी गुटखा विक्री करण्यास बंदी घातली आहे कारण. आता गुटखा विक्री करण्यास बंदी घातली आहे याचं सगळ्यात योग्य कारण काय राहू शकतं बरं, तर लहान मुले गुटख्यासारख्या व्यसनांपासून दूर राहावेत हे याचं काय सगळ्यात योग्य कारण राहील. बरोबर, तुम्ही दुसरे कारण बघा, लहान मुले विक्रीवाले तरबेज नसतात हे कारण येईल का नाही. निर्णय मोठ्या मुलांसाठी हे पण नाही येणार काय, त्यामुळे इतरांची विक्री घटत ते असं आहे का नाही. त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर, व्यसनांपासून दूर राहावीत म्हणून. पुढचा प्रश्न बघा. सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश घालण्याचा निर्णय योग्य आहे कारण. आता गणवेश कशासाठी घालतात, सर्वांमध्ये समतेची भावना यावी म्हणून. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये समतेची भावना वाढीस लागते त्यामुळे. मग ब हे आपलं योग्य उत्तर आहे. आता सर्वजण गणवेशात आला शाळेत शिवशोभा वाढते. ठीक आहे, कारण राहू शकतं पण हे सगळ्यात योग्य नाही राहणार. नियमानुसार बंधनकारक आहे राहू शकतं पण हे सगळ्यात योग्य कारण नाही. गणवेशामुळे त्या शाळेचे विद्यार्थी आहे हे ओळखता येते हे ठीक आहे, हे पण असू शकतं पण काय सगळ्यात योग्य कारण हेच आहे तर काय समतेची भावना वाढीस लागावी म्हणून. पुढचा प्रश्न बघा. आता भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. आता लोकशाही राष्ट्र म्हणजे काय, जिथे काय लोकांनी निवडलेले प्रतिनिधी राज्यकारभार पाहतात, त्याच्यामुळे आपलं सगळ्यात योग्य उत्तर राहील. लोकांनी निवडलेले प्रतिनिधी राज्यकारभार पाहतात त्याच्यामुळे भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. हे आपलं योग्य उत्तर आहे. दुसरे कारण बघा तरी लोक स्वतः राज्यकारभार पाहतात का नाही. पुढचं काय ते भांडवलशाही व हुकुमशाही राष्ट्र नाही, हे पण कारण नाही येणार. सर्व निर्णय हे लोकांच्या मर्जीनुसार घेतले जातात असं आहे का नाही, त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. रद्दी कागद हा पुनर्निर्मितीसाठी वापरला पाहिजे कारण. आता रद्दी किंवा कागद कशापासून तयार होतो, वृक्षापासून. म्हणजे रद्दी कागद आपण पुनर्निर्मितीसाठी वापरला तर काय नवीन कागद निर्माण करण्याची
कमी गरज पडेल, म्हणजेच काय वृक्षतोड कमी करावी लागेल, म्हणजेच काय त्यामुळे कमी प्रमाणात वृक्षतोड करावी लागेल, त्यामुळे काय रद्दी कागद पुनर्निर्मितीसाठी वापरला पाहिजे. मग ब हे आपलं सगळ्यात योग्य उत्तर राहील. दुसरे कारण तुम्ही लागले तर याच्यामध्ये पण चेक करून बघू शकता. पुढचा प्रश्न बघूया. नदीच्या काठावर कपडे धुवू नये किंवा कचरा सुद्धा टाकू नये. कारण काय? जलप्रदूषण होते, त्यामुळे जलप्रदूषण होते, त्यामुळे हे आपले सगळ्यात योग्य उत्तर आहे. बाकीचे कारण तुम्ही बघू शकता. कचऱ्यामुळे नदी किनारी आंघोळ करता येणार नाही, ठीक आहे, कारण आहे बरोबर, पण काय सगळ्यात योग्य नाही. कचरा गाळात रोजून बसतो व गाळ वाढतो, बरोबर आहे, पण काय आपलं कारण आहे का योग्य? नाही. लोकांना नदीत पोहणे अवघड होते, ही पण होऊ शकतं, पण काय सगळ्यात योग्य कारण नाही. सगळ्यात योग्य काय? जलप्रदूषण होते, त्यामुळे कपडे धुवू नये, ठीक आहे. पुढचा प्रश्न काय बघा. वाढलेली नखे वेळोवेळी कापून टाकावीत. कारण आता नख कापून टाकावीत हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय, तर काय जेवताना नखातील घाण तोंडात जाण्याची शक्यता असते, त्यामुळे ड हे आपलं सगळ्यात योग्य उत्तर आहे. दुसरे ऑप्शन तुम्ही चेक करून बघू शकता. पुढचा प्रश्न बघूया. रोज नियमितपणे आंघोळ करावी लागते. कारण आता आंघोळ कशासाठी करतो? शरीर सफाईसाठी, ठीक आहे. मग ब हे आपलं योग्य उत्तर आहे सगळ्यात, शरीर सफाईसाठी. आता हे काय खूप ताजेतवाने वाटते, कारण आहे, पण काय सगळ्यात योग्य नाही. तो एक दिनचर्याचा भाग आहे, हे पण आहे, पण काय कारण काय आपलं मेन शरीर सफाईचे, हे पण नाही येणार. म्हणजे सर्वजण तसंच करतात म्हणून आपण असं करायचं नाही. मग सगळ्यात योग्य कारण काय? शरीर सफाई होते, त्याच्यामुळे आंघोळ करावी. पुढचा प्रश्न बघूया. कोणताही करार हा लेखी स्वरूपात असणे चांगले आहे. कारण लेखी स्वरूपात आपण करार का करतो? तर तो पुरावा म्हणून राहावा म्हणून, म्हणजेच काय भविष्यात कोणत्याही संदर्भासाठी पुरावा म्हणून उपयोगी पडू शकतो म्हणून. ब हे आपलं सगळ्यात योग्य उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन तुम्ही चेक करू शकता. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे त्यांच्या हिताचे आहे. कारण आता अभ्यास करण्याचं मेन हित काय आपलं? त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी अभ्यास करावा, ठीक आहे. बाकीचे ऑप्शन आपण चेक करूया. अभ्यास नाही केला तर वडील रागवतात म्हणूनच करायचा का? फक्त नाही. परीक्षेत चांगले गुण मिळतात, फक्त परीक्षेत गुण मिळवण्यासाठी का? नाही. अभ्यास न केल्यास वर्गात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देता येत नाही, ठीक आहे, बरोबर आहे, पण काय सगळ्यात योग्य कारण काय? ज्ञानात भर पाडण्यासाठी अभ्यास करावा, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. अनावश्यक खर्चात काटकसर केली पाहिजे. कारण आता अनावश्यक खर्चात काय काटकसर कशासाठी काढे? भविष्यात आपल्याला काय तेच आपल्याला उपयोग येऊ शकतात, त्याच्यामुळे ही बचतच भविष्य काळात कामाला येऊ शकते, त्यामुळे मग हे आपलं सगळ्यात योग्य उत्तर आहे. पगार खूप कमी मिळतो, आता हे प्रत्येकानुसार वेगवेगळी केस आहे, त्याच्यामुळे हे काही कारण नाही राहू शकत. अनावश्यक खर्चासाठी अनावश्यक वेळ वाया जातो, हे पण योग्य कारण नाही राहणार. सगळेच जण काटकसर करतात म्हणूनच आपण करायची का? तर नाही, त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. चालताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. कारण आता डाव्या बाजूने का चालावे? तर तो रहदारीचा नियम आहे, त्याच्यामुळे तो काय रहदारीचा एक नियम आहे, त्यामुळे. बाकीचे कारण तुम्ही चेक करू शकता. काय आहे बाकीचे कारण बघा. उजव्या बाजूस फळाची गाडी असतात म्हणून का नाही? डाव्या बाजूने ओळखीची माणसे भेटतात म्हणून का नाही? उजव्या बाजूने चालताना भांडणे होण्याची शक्यता आहे, असं आहे का? नाही. सगळ्यात योग्य कारण काय? रहदारीचा नियम आहे, त्याच्यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. पुढचा प्रश्न बघूया. आकाशात फेकलेली वस्तू खाली पडते. कारण हे काय विज्ञानामधला प्रश्न आहे. पृथ्वीचे काय गुरुत्वाकर्षण बल त्या वस्तूस खाली खेचते, त्यामुळे मग ड हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. समुद्राचे पाणी खारे असते. कारण आता खारे असण्याचं कारण काय? त्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ब हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. चंद्रावर सजीव प्राणी राहू शकत नाही. कारण चंद्रावर सजीव प्राणी राहू शकत नाही, त्याचं एकच कारण आहे, ते ऑक्सिजन नाही, हे पण एक कारण आहे, पण तिथं काय गुरुत्वाकर्षण पण कमी आहे. पण इथे जो ऑप्शन दिला आहे तो काय? तिथे ऑक्सिजन नाही, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. आता बाकीचे ऑप्शन तुम्ही बघू शकता. तिथे राहायला आवडत नाही म्हणून का नाही? तिथे घर बांधता येत नाही म्हणून का नाही? तिथल्या जागेची किंमत जास्त आहे, ठीक आहे, किंमत जास्त आहे, पण ते आपलं कारण आहे का? नाही. ऑक्सिजन नाही, त्यामुळे चंद्रावर सजीव प्राणी राहू शकत नाही, हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. आता हा या टाईपचा लास्ट प्रश्न आहे, याच्यानंतर आपण पुढच्या टाईपचा प्रश्न बघू. पेटल्या मेणबत्तीस हवा बंद केल्यास ती विझते. कारण आता कोणती वस्तू काय जर पेटत असेल, तिला काय ऑक्सिजन भेटतोय, त्याच्यामुळे ती पेटत असते, पण तेच हवा बंद केलं तर काय ऑक्सिजन भेटणार नाही, म्हणजेच काय ज्वलनशील वायू ऑक्सिजनचा तुटवडा असतो, त्यामुळे काय हवा बंद केल्यास ती विझते, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर राहील, ठीक आहे. आता पुढच्या टाईपला सुरू करूया. बघा, हा आहे तुमचा पुढचा टाईप. याच्यामध्ये काय करायचं आहे? वस्तुस्थिती किंवा काय व्यक्तिगत मत ओळखायचं, म्हणजेच रिकॉग्नायझिंग फॅक्ट्स किंवा काय ओपिनियन्स. याच्यामध्ये ठीक आहे, डायरेक्टली प्रश्न बघूया, तुम्हाला त्यावरूनच समजून जाईल. बघा, पहिला प्रश्न घेऊया. आता काय आहे पहिला? हे बघा, विधान दिलं आहे, भारत हे आशिया खंडातील राष्ट्र आहे. हे काय बरोबर विधान आहे. नंतर दुसरं विधान काय? भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे आणि काय ही काय वस्तुस्थिती आहे.
भारत लोकशाही राष्ट्र आहे ही पण काय वस्तुस्थिती आहे, आणि आशिया खंडातील राष्ट्र आहे हे पण काय वस्तुस्थिती आहे. म्हणजे काय, हे बघा क ऑप्शन आहे बघा, जर विधान 1 विधान 2 हे दोन्ही वस्तुस्थितीवर आधारित असतील म्हणजे क हे आपलं योग्य उत्तर आहे. हे जर समजलं नसेल कसा ऑप्शन चूज केला तर अजून पुढचे प्रश्न बघा, मग त्यावरून क्लिअर समजेल. हे बघा पुढचा प्रश्न बघूया आता. यात काय दिलं बघा, विधान 1 राष्ट्र निर्माणासाठी व राष्ट्र उन्नतीसाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजेत. हे काय व्यक्तिगत मत आहे पहिलं. नंतर दुसरं बघा विधान 2 तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे धावण्यापेक्षा स्वयंरोजगाराकडे वळणे जरुरी आहे. हे पण काय एक व्यक्तिगत मत आहे, म्हणजे दोन्ही पण मत आहे. असा ऑप्शन कुठे बरं, हे बघा ड मध्ये बघा, विधान 1 व विधान 2 दोन्ही व्यक्तिगत मतावर आधारित आहे. मग ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, विधान काय दिलं आहे, भारतीय संस्कृतीची रक्षा करणे, विविध कला प्रकारांना उत्तेजन देणे आवश्यक आहे. हे काय व्यक्तिगत मत आहे, ठीक आहे, फक्त मत लिहितो मी. हे काय मत. नंतर दुसरं विधान काय, प्रत्येकाने वयोवृद्ध व्यक्तींचा आदर केला पाहिजे. हे पण काय मत आहे, वस्तुस्थिती आहे का नाही. म्हणजे काय दोन्ही पण मत आहे, म्हणजे काय ड ऑप्शन राहिले बघा. जर विधान 1 विधान 2 दोन्ही व्यक्तिगत मतावर आधारित असतील तर म्हणजे ड हे आपलं योग्य उत्तर आहे, कारण दोन्ही पण व्यक्तिगत मत आहे. पुढचा प्रश्न बघा, काय विधान, भूकंपामुळे लोकांच्या मनोवृत्तीवर परिणाम होऊन ते सतत दडपणाखाली राहतात. हे काय वस्तुस्थिती, वस्तुस्थिती, ठीक आहे, फक्त व लिहू का, व लिहिला पहिला, ठीक आहे ना. विधान 2 काय, उद्या भूकंप होण्याची शक्यता आहे. आता हे काय वस्तुस्थिती आहे का, तर नाही, शक्यता सांगितली आहे, म्हणजे काय व्यक्तिगत मत आहे. वरचं वस्तुस्थिती आणि काय दुसरं व्यक्तिगत मत, म्हणजे असा ऑप्शन कुठे आहे. हे बघा विधान 1 बघा, जर विधान 1 वस्तुस्थिती, नाही ते नाही, हे बघा 1 आहे बरं का, मधलं आहे बघा, जर विधान 1 हे वस्तुस्थिती असेल व विधान 2 हे व्यक्तिगत मत असेल. विधान 1 वस्तुस्थिती, विधान 2 व्यक्तिगत मत, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर राहील याचं. पुढचा प्रश्न बघा, यात काय दिलं बघा, विधान 1 इंग्रजांच्या आगमनापूर्वी भारत हे एक संपन्न राष्ट्र होते. हे ऐकलं आहे आपण. हे काय वस्तुस्थिती आहे, व्यक्तिगत नाही येते, व्यक्तिगत मत नाही येते, म्हणजे काय पहिलं वाक्य आहे वस्तुस्थिती. नंतर इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले. ही पण काय वस्तुस्थिती होती, व्यक्तिगत मध्ये काय ते नाही. मग काय दोन्ही पण वस्तुस्थिती आहे, म्हणजे काय हे बघा क ऑप्शन बघा, जर विधान 1 विधान 2 दोन्ही वस्तुस्थितीवर आधारित असतील आहे का, मग क हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया, स्त्रिया या अविवेकी असतात हेच शेवटी खरे आहे. या विधानातून काय स्पष्ट होते. आता स्त्रिया या अविवेकी असतात ही काय व्यक्तिगत मत आहे त्या व्यक्तीचं. हे आपलं योग्य उत्तर येईल, कारण काय लेखकाची व्यक्तिगत मर्यादा आहे की तो हा विचार करतो की स्त्रिया या अविवेकी असतात, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर राहील. वस्तुस्थिती आहे का ती, नाही. प्रायोगिक सत्य आहे का, नाही. स्त्रियांची क्षमता, नाही. हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया, दुष्ट प्रवृत्तींचा विजयासाठी आवश्यक असणारी एकमेव गोष्ट म्हणजे सुजनांची निष्क्रियता. या विधानाचा उद्देश काय, उद्देश काय आता याचा. अराजकीय व्यक्तींना प्रवृत्त करणे, हा नाही राहू शकत. सुजनांना कृतीप्रवण बनवणे म्हणजेच कृती करण्यास भाग पडणे, ठीक आहे, हा राहू शकतो. तरी आपण दुसरे बघूया ऑप्शन, राजकारणी व्यक्तींना डिवचणे, हा पण नाही राहू शकत. वस्तुस्थितीची कल्पना देणे, नाही. म्हणजे काय हे वाक्य कशासाठी आहे, दुष्ट प्रवृत्तींचा विजयासाठी आवश्यक असणारी एकमेव गोष्ट म्हणजे सुजनांची निष्क्रियता. म्हणजेच काय सुजनांनी काय कृतीप्रवण बनलं पाहिजे, तेव्हा काय दुष्ट प्रवृत्तींचा नाश होऊ शकतो. त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर. नंतर पुढचा प्रश्न बघा, आता काय दिलं आहे, अजमातीचे लोक हे जन्मजात गुन्हेगार असतात. हे वाक्य, आता समजा अजमातीचे कोणती तरी जमाती ते काय जन्मजात गुन्हेगार असतात जन्मापासूनच, म्हणजे हे काय आधीच मानून ठेवलं आहे की त्या जमातीमध्ये जो जन्माला येईल तो काय गुन्हेगार राहील. म्हणजे काय आधीच मानून ठेवले, म्हणजे काय पूर्वग्रह आहे आधीच मानून ठेवलेलं. मग हे आपलं योग्य उत्तर आहे. व्यक्तिगत मत आहे का, नाही. अनुभव सिद्ध गोष्ट आहे का, नाही. वस्तुस्थिती आहे का, नाही. हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया, काय दिले बघा यात, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. हे वाक्य, आता चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे ही तर वस्तुस्थिती आहे. आता चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे हे तर आपल्याला माहिती आहे, ही काय वस्तुस्थिती आहे ते. मग हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, एका वर्षात 365 दिवस असतात. हे वाक्य, हे काय वस्तुस्थिती आहे ना, असतात ना एका वर्षात 365 दिवस, ठीक आहे. ते लीप इयरचं नका सांगू, कारण ते आपण नॉर्मली इयरमध्ये धरताना किती 365 दिवस धरतो, त्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, शिक्षकांना देशातील सर्वात उच्च अधिकाऱ्या इतकाच मोठा पगार दिला पाहिजे. हे विधान पुढीलपैकी काय आहे. हे काय आता दिला पाहिजे म्हणजे मत येते, बरोबर, मत आहे, त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे. वस्तुस्थिती आहे का, नाही. तक्रार आहे का, नाही. निरीक्षणात्मक निष्कर्ष आहे का, नाही. मत आहे फक्त व्यक्तिगत.
पुढचा प्रश्न बघूया. अनेक वेळा राजकारणातील लोकांना मनन आणि वाचन करण्यापूर्वीच उक्ती आणि कृती करावी लागते. करावी लागते दिले, पाहिजे वगैरे असा शब्द आहे का? नाही. करावी लागते दिले म्हणजे मॅकॉलेचे हे विधान पुढीलपैकी काय आहे? तर हे वस्तुस्थिती आहे. करावी लागते म्हणून डिरेक्टली दिले. पाहिजे, द्यायला पाहिजे, मिळाले पाहिजे असं वाक्य आहे का? नाही. त्याच्यामुळे ब हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. यात काय दिलं बघा. रक्तातील शुद्धता श्रेष्ठत्वाची खात्री देते. आता हे काय आहे? म्हणजे मानून ठेवलं आहे की रक्त शुद्ध असेल तर तो व्यक्ती श्रेष्ठ आहे असं. म्हणजे काय? पूर्वग्रह आहे. आधीच मानून ठेवलं आहे की हा व्यक्ती समजा या कुटुंबातील आहे, त्याच्यामध्ये याचं रक्त आहे, तर काय तो श्रेष्ठ आहे असं मानून ठेवलं आहे. त्याच्यामुळे हा काय पूर्वग्रह आहे, आधीच मानून ठेवलेलं. पुढचा प्रश्न बघा. मग लेखकाची जात लक्षात घेता या लेखकाने लिहिलेली कादंबरी मी वाचणार नाही. आता हा पण काय पूर्वग्रह आहे. तो एका जातीचा आहे त्याच्यामुळे मी पुस्तक वाचणार नाही. हे काय पूर्वग्रह आधीच मानून ठेवले की तो त्या जातीचा आहे, मग मी वाचणारच नाही. आधी मानून ठेवले म्हणून काय एक पूर्वग्रह आहे तो. पुढचा प्रश्न बघूया. काय दिले यात. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक वस्तुस्थिती आहे ना. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते ही आपल्याला माहिती. ही काय वस्तुस्थिती, याच्यामुळे वस्तुस्थिती हे आपलं योग्य उत्तर राहील. आता 6वा चॅप्टर इथेच संपतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया 7वा चॅप्टर.